5 मार्च 2024 रोजी मालेगाव येथील नामपूर रस्त्यालगतच्या परिसरात एक हिंस्र बिबट्या बेछूटपणे धावत येऊन साई सेलिब्रेशन लॉन्चच्या ऑफिसमध्ये घुसतो. त्या क्षणी त्या ऑफिसमध्ये खेळत असलेला एक लहान मुलगा न भीता दबक्या पावलांनी बाहेर येऊन ऑफिसचा दरवाजा बंद करून घेतो आणि बिबट्याला तिथेच जेरबंद करतो. बघता बघता वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडिया सर्वच ठिकाणी या लहानग्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. स्वतःवर आलेल्या भयान संकटाला सामोरे जात त्यातून यशस्वीपणे सुटका करून घेत शहरावरचंही संकट दूर करणाऱ्या निडर, साहसी, चतुर आणि हुशार मोहित विजय अहिरे याचा हा प्रेरणादायी प्रवास आपण बघणार आहोत. मोहितचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला आहे. श्री विजय अहिरे हे सिक्युरिटीचं काम करतात, तर मोहितची आई सौ जयश्री अहिरे या आदर्श गृहिणी आहेत. श्री विजय अहिरे यांचा आत्मविश्वासू प्रामाणिक बाणा, तर आई जयश्री अहिरे यांची पशुपक्ष्यांविषयी प्रेमळ वृत्ती आदी संस्कारांची शिदोरी मोहितला कुटुंबातूनच मिळाली आहे. 5 मार्चच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. मालेगाव येथील नामपूर रोड परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला होता. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री अपरात्री फिरणे धोक्याची घंटा होती. अशातच वन विभाग सुद्धा बिबट्याला पकडण्यासाठी तिथल्या परिसरात गस्त घालत होते. त्या दिवशी श्री विजय अहिरे मोहितला ऑफिसला थांबवून स्वतः काही कामानिमित्त 10-15 मिनिटांसाठी बाहेर गेले असता लोकांच्या गाड्यांच्या गोंगाटाने त्रस्त झालेला बिबट्या त्या ऑफिसमध्ये घुसला. मोहितच्या ते लक्षात आलं. तो पटकन उठला आणि बाहेर जाऊन त्याने त्या ऑफिसचा दरवाजा बंद केला. मी विजय अहिरे, साई सेलिब्रेशन मंगल कार्यालय नामपूर रोडला वॉचमॅन की करत होतो. 2024मध्ये अचानक कार्यालयाच्या ऑफिसात बिबट्या आला आणि मी पोराला ऑफिसात बसवलेलं होतं. बसून आणि मी आंघोळीला निघून आलेलो होतो आणि त्याच्यानंतर बिबट्या ऑफिसात आला. मुलाने त्याला कोंडला आणि तो घरी आला माझ्याकडे आणि सांगायला की बाबा पप्पा मी बिबट्या कोंडला. मी आंघोळीलाच बसलेलो होतो. तेवढ्यात मी तसेच कपडे घातले आणि गेलो बघायला. तेवढ्यात ते फॉरेस्टरचे लोक पण तिथं आलेले होते. त्यांनी दरवाजा उघडून दिलेला होता. मग त्यांना म्हटलं की बाबा मध्ये बिबट्या आहे. मग त्यांनी शटर पाडण्यात आले आणि मग आम्ही खिडकीतून ते बिबट्या बघायला गेलो आहे का नाही बा असं. तर त्या बिबट्याने जशी झडप मारली तसं त्यांनी काचेचे पूर्ण तुकडे तुकडे केले. मग ते त्यांच्या पत्त्यावर पडलं की त्यांना ते रेस्क्यू करता आलं. त्याच्याहून खिडकीतून त्याला रेस्क्यू करता आलं. त्याला बेशुद्ध करून आणि काही 2 तासामध्ये त्याला रेस्क्यू करून आणि जंगलात सोडायला नेलं. खरं तर हे त्याच्या जीवावर बेतलं होतं, पण प्रसंगावधान दाखवत त्याने आपल्या चातुर्याचाच दाखला दिला. क्षणात वन विभागाचे अधिकारी, फायर ब्रिगेडचे जवान, पोलीस अधिकारी येऊन त्यांनी बिबट्याला जेरबंद केलं. मोहितच्या या हुशारीने परिसरातील खूप मोठं संकट दूर झालं होतं. अनावधानाने का होईना या घटनेमुळे अनेक लोकांचे प्राण वाचले होते. या गोष्टीचं अनेकांना कौतुक वाटलं. रातोरात मोहित लोकांच्या चर्चेचा विषय झाला. मात्र इकडे त्याचे आई वडील अजूनही धक्क्यात होते की जर मुलाला काही झालं असतं तर. घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटले. वर्तमानपत्र, न्यूज चॅनल, सोशल मीडियावरही मोहित सुपर हिरो झाला होता. याची दखल घेऊन त्याला अनेक राष्ट्रीय तसेच स्थानिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्याला 15 पेक्षा जास्त मानापानाचे पुरस्कार मिळाले. माननीय रुस्तम जाधव साहेब, रजनीकांत इंगळे साहेब, प्रदीप कुलकर्णी साहेब, महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समिती यांनी दिल्लीला शिफारस केली म्हणून मोहितची ICCW न्यू दिल्ली येथे शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आणि त्याला हा पुरस्कार सन्मानाने बहाल करण्यात आला. त्यानंतर सांगली नगर वाचनालय पुरस्कार 2024, मालेगाव येथील पोलीस उपाधीक्षक अनिकेत भारती साहेबांच्या हस्ते सन्मानपत्र, बालेकिल्ला पुरस्कार आदी महत्त्वपूर्ण पुरस्कार आहेत. जयश्री अहिरे, मोहितची मम्मी. त्या दिवशी मोहित आणि त्याचे पप्पा ऑफिसमध्ये गेले ऑफिस उघडायला आणि मोहितला ते बसवून घरी आंघोळीला आले. ते आंघोळीला बसले आणि लगेच मोहित धावतच आला घरी थोड्या वेळाने आणि जोरजोरात दार ठोकायला लागला. मला वाटलं की काय झालं असं अचानक.
दार उघडलं तर तो मध्ये एकदम असा घाबरल्यासारखं सांगायला लागला की ऑफिसमध्ये चित्ता घुसला. त्याच्या पप्पांनी लगेच कपडे घातले आणि ऑफिसात गेले बघायला. तर तिथं वन विभागचे लोक आलेले होते. त्यांनी दार उघडून दिलेलं होतं. तर तो ऑफिसच्या कॅबिनमध्ये टेबलखाली जाऊन बसलेला होता. मग याचे पप्पा तिथं जाऊन त्यांना सांगायला लागले की दार नका उघडू, मध्ये बिबटे आहे. परत शटर ओढलं ऑफिसचं आणि खिडकीतून बघायला गेले ते वन विभागवाले आणि मोहितचे पप्पा. तर खिडकीचा काच उघडताच त्याने खिडकीवर झडप मारले, जोरात पंजा मारला तर खिडकीचे काचा तोडले. तर हे घाबरून बाजूला पळाले. मी घरीच होते जेव्हा मला माहिती पडलं की ऑफिसमध्ये बिबट्या घुसला. मोहित दार लावून आला. त्या दिवशी काही विचार डोक्यात, असं भीती वाटली की पोराचं काय झालं असतं आणि काही जर त्याने आवाज केला असता, ओरडला असता किंवा कुत्रं समजून हाड म्हटला असता, ते सांगू पण शकत नाही की पुढं काय झालं असतं. मोहित आज घडीला KBH विद्यालय मालेगाव कॅम्प येथे इयत्ता 9वीत शिकत आहे. तो अभ्यासासोबत खेळातही निपुण आहे. क्रिकेट सारखा खेळ खेळून तो अधिक उत्साही राहण्याचा प्रयत्न करतो. यासोबत कॅरम, खो खो आदी खेळांमध्येही तो नेहमी अग्रणी असतो. माझं नाव मोहित विजय आहे. मी इयत्ता 9वीत शिकतो. रोज सकाळसारखं मी सकाळी ऑफिसमध्ये जाऊन बसले. माझे पप्पा साई सेलिब्रेशन लॉजमध्ये बगल कार्यालयात वॉचमॅन होते. मग मी रोज सकाळसारखं ऑफिसमध्ये 7 वाजेला जाऊन बसलो. नंतर थोड्या वेळात मी रस्त्यावर पाहिलं की लोक रस्त्यावर धावत होते. माझे वडील आंघोळीला गेलेले होते व मी विचार केला की त्याची मजाक मस्ती चालू असेल, म्हणून मी त्यांना इग्नोर केलं. मग थोड्या वेळात अचानक एक बिबट्या आला. पण मी बाहेर पाहिलं नाही. मला वाटलं कुत्रं असेल म्हणून मी त्याला इग्नोर केलं. मग अचानक मध्ये एक बिबट्या शिरला व मी विचार केला की आवाज करेल तर तो माझ्या झडप मारेल, म्हणून मी त्याला हळूच मध्ये जाऊ दिलं व हळूच कधी खाली उतरलो, दरवाजावर पळून गेलो. माझं लहानपणीपासून स्वप्न आहे की मला वन विभागात जायचं. लहानशा वयात घडलेल्या या घटनेने मोहितच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं आहे. मोहित हा जितका शांत, संयमी आहे, तितकाच हुशार आणि उत्साही आहे. भविष्यात त्याला वनाधिकारी बनायचं आहे, असं तो पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो. त्यासाठी तो आतापासून तयारी करत आहे. कमी वयात आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवणाऱ्या मोहितचे भविष्य उज्ज्वल आहे. अभी तो नापी है 2 गज जमी, अभी तो सारा आसमा बाकी है. त्याच्या पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा.